राष्ट्रवादीतल्या दोन रुपालींमध्ये जुंपले। रुपाली चाकणकर यांच्या संभाव्य विधान परिषदेच्या उमेदवारीला रुपाली पाटील ठोंबरेंनी विरोध केलाय। रुपाली चाकणकरांना पक्षात किती पदं मिळणार असा सवाल रुपाली ठोंबरेंनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात संघर्ष सुरू झालाय। या संघर्षाला निमित्त ठरले रुपाली चाकणकरांची आमदारकी। रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, शिवाय त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाही आहेत। त्यामुळे एकट्या चाकणकरांना किती पदं देणार असा सवाल रुपाली ठोंबरे पाटलांनी उपस्थित केलाय। आम्हा कुणाला साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला त्यासाठी आम्ही दादांकडे त्याची तक्रार केली। दादांकडे ते सांगितलेलं आहे आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा। रुपाली चाकणकरांनी या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। कुणाला उमेदवारी द्यायची किंवा कुणाला उमेदवारी द्यायची नाही हा पक्षाचा विषय असल्याचं सांगत त्यांनी फार बोलणं टाळलं। हा सगळा पक्षाचा विषय आहे। आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यात दाखवतील। एक पक्ष एक पद हे धोरण राष्ट्रवादीचं आहे, तरीही राष्ट्रवादीत रुपाली चाकणकरांना अनेक पदं का दिली जात आहेत असा सवाल रुपाली ठोंबरेंसह अनेक नेत्यांनी केलाय। दोन रुपालींमध्ये सुरू झालेला वाद मोठ्या संघर्षात रूपांतरित होण्याची शक्यता आहे। अजित पवार या दोन महिला नेत्यांमध्ये समेट कसा घडवून आणतात हे पाहावं लागणार आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।